परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं. मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले. एक मंत्री तुम्हाला माहितीये कोण, अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना. त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता. अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 5 मंत्र्यांचे राजीनामे, शोभाताई फडणवीस, शिवणकर होते, घोलप होते, सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते, रवींद्र माने, आपलेच होते काही. पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालायचं, जनतेच्या मनात संशय आहे, तुम्ही निर्दोष आहात ना, राजीनामा द्या, चौकशीला सामोरे जा, त्याच्यात निर्दोष असला तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन. याला म्हणतात कारभार, याला म्हणतात मग ते जे काय आहे ना शब्द जनताभिमुख. आता जनताभिमुख नाहीच आहे, नुसतं पैसे गिळणारं मुख आहे यांचं.